कहाणी लग्नानंतर होईल प्रेम. गावातला शांत सकाळचा वेळ होता. महाराष्ट्रामधल्या एका छोट्या गावात रोहन आणि स्नेहा यांचं लग्न ठरलं होतं. दोघांनी एकमेकांना फारसं पाहिलंही नव्हतं. घरच्यांनी ठरलेलं लग्न होतं. लग्नाच्या दिवशी सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. ढोल ताशे, नातेवाईकांची गर्दी आणि हसणारे चेहरे. पण रोहन आणि स्नेहा दोघेही थोडे शांत होते. त्यांना एकमेकांबद्दल काहीच माहिती नव्हतं. लग्न झालं. स्नेहा रोहनच्या घरी आली. सुरुवातीचे काही दिवस दोघेही फक्त औपचारिक बोलायचे. चहा घेणार का? हो धन्यवाद, इतकंच बोलणं होतं. एक दिवस सकाळी रोहन शेतात कामाला गेला. अचानक पाऊस सुरू झाला. स्नेहाने खिडकीतून पाहिलं की रोहन पूर्ण भिजला आहे. तिने पटकन गरम चहा बनवला आणि शेतात घेऊन गेली. रोहन आश्चर्यचकित झाला. तू इथे कशी आलीस? स्नेहा हसत म्हणाली, तुम्ही भिजत होतात म्हणून चहा आणला. त्या छोट्या गोष्टीने रोहनच्या मनाला स्पर्श केला. त्या दिवसानंतर दोघांमध्ये थोडं थोडं बोलणं वाढलं. शेतातील काम, घरच्या गोष्टी, स्वप्न सगळं शेअर करू लागले. एक दिवस संध्याकाळी रोहन म्हणाला, स्नेहा आपलं लग्न आधी झालं पण आता खरंच प्रेम होतंय असं वाटतंय. स्नेहा हलकेच हसली आणि म्हणाली, कधी कधी लग्न आधी होतं आणि प्रेम नंतर येतो. त्या दिवसापासून त्यांचं नातं फक्त लग्नाचं राहिलं नाही, ते खरं प्रेमाचं नातं बनलं. यातून आपल्याला शिकवण भेटली आहे की कधी कधी प्रेम आधी होतो नाही, पण वेळ, समजूत आणि छोट्या काळजीमुळे लग्नानंतरही प्रेम सुंदर फुलू शकतं. धन्यवाद.